नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे, देशातील 78 लाख पेन्शनधारक किती काळ दारू पिण्याचे आश्वासन देत राहतील। मित्रांनो, याबद्दल एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। मित्रांनो, काय आहे या बातमीमध्ये नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, EPS 95 पेन्शनबाबत विविध प्रकारची विधाने समोर येत आहेत, वेगवेगळे दावे केले जात आहेत। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याबद्दल एक दावा केला जात आहे। EPS 95 पेन्शन राष्ट्रीय संघर्ष समिती रायपूरचे अध्यक्ष अनिल कुमार रामदेव म्हणाले की किमान पेन्शन देण्याच्या आश्वासनाची कोणतीही नोंद अर्थमंत्र्याकडे नाही। माजी अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली यांचे शब्द विसरून जाऊया, पण पाहण्यासारखी गोष्ट म्हणजे गेल्या 10 वर्षात 78 लाख निवृत्त लोक देशव्यापी चळवळीशी आणि देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मोदी यांच्याशी प्रत्यक्ष भेटले। त्यांनी दिलेल्या भेटवस्तू आणि आश्वासने देखील खोटी मानली पाहिजेत। अनेक कामगार मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासने आणि सध्याच्या अर्थमंत्र्यासोबत झालेल्या अलीकडच्या बैठकीचा अर्थ असा काढला पाहिजे की किमान पेन्शनचा मुद्दा पूर्वी सरकारच्या प्राधान्यामध्ये नव्हता आणि आजही नाही। अनिल रामदेव म्हणाले, सत्य अखेर तोंडातून बाहेर आले। किमान पेन्शनबाबत किती गंभीर आहे याबद्दल सरकारने आपले मन बनवले आहे। कदाचित हे आपल्याला नकळत मिळालेले संकेत मानले जाऊ शकते। निवृत्ती वेतनधारकाने असा दावा केला की मंत्र्यांनी संसद आणि देशासमोर म्हटले आहे की माजी अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली यांनी किमान पेन्शनबाबत कोणते आश्वासन दिले होते हे रेकॉर्डवर नाही। हे तर सुमारे 78 लाख EPS 95 पेन्शनधारकांची गोष्ट झाली, पण जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने मंत्री आणि खासदाराच्या पेन्शनवर तीव्र टिप्पणी केली तेव्हा माजी अर्थमंत्र्यांनी त्यावर जाहीर विधान केले होते आणि त्यांनी काय म्हटले होते तेही विसरता येईल का? सरकारी मंत्र्यांनी केलेल्या विधानाची कोणतीही नोंद नाही का? कोणासाठीही आशा नाही। मित्रांनो, असे ते बोलले। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।